मुलांच्या सामाजिकीकरणाला सुरुवात होते ती शाळेतूनच. शाळा ही समाजाची प्रतिकृती असते. समाजात जे म्हणून काही घडतं त्याचं प्रतिबिंब शाळेत उमटत असतं. विद्यार्थ्यांचा सामाजिक दृष्टिकोन शाळेतच विकसित केला जातो. विद्यार्थ्यांचा सामाजिक विकास करण्यासाठी त्याला 4 भिंतीच्या बाहेर न्यावं लागतं. पर्यावरण विषयक जाणीवा जशा वर्गाच्या 4 भिंतीच्या आत शिकवल्या जात नाहीत, तद्वतच उद्भवणाऱ्या सामाजिक जाणीवा समाज व्यवहारातच जाऊन शिकाव्या लागतात. सामाजिक स्वच्छतेची जाणीव विद्यार्थ्यांना शाळेतूनच द्यावी लागते. आणि ही सामाजिक स्वच्छतेची जाणीव होऊ घातलेल्या शिक्षकांना योग्यरीतीने कळून दिली तर भावी पिढी घडवण्यात एक महत्त्वाचा वाटा शिक्षकांचा ठरू शकतो. त्या दृष्टिकोनातून डायट परिवाराने पर्यावरण विकास प्रकल्प अंतर्गत नुकताच एक अभिनव उपक्रम केला. त्या उपक्रमावर आधारित हा लघुपट ॲक्शन क्लीन सीबोर्ड. रत्नागिरी जिल्हा पर्यटक जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्याला सुंदर असा समुद्रकिनारा लाभला आहे. माडा पोपळींची झाडे, लाल कौलारू घरे, नागमोडी वळणे, आंबा फणसांच्या बागा आणि लाल मातीचे रस्ते पर्यटन व्यवसायाला भुरळ घालतात. पण भारतीय पर्यटकांची असलेली मानसिकता इथंही पाहायला मिळते. परदेशी पर्यटकांच्या मध्ये ज्या प्रकाराची सामाजिक स्वच्छतेची जाणीव असते तशी जाणीव मात्र इथे पाहायला मिळत नाही. आणि त्यामुळेच आमची पर्यटन स्थळे ही घाणीची साम्राज्य झालेली आहेत. आणि याला समुद्र किनारे कसे अपवाद असणार? डायट रत्नागिरीने गेल्या वर्षभरामध्ये त्यावर अभ्यास करून सामाजिक स्वच्छतेचं बीज कृती कार्यक्रमाच्या माध्यमातून जर प्राथमिक स्तरावर रुजवले गेले तर भविष्यात भारतीय पर्यटन व्यवसायाला लागलेले मोठे ग्रहण सुटू शकेल. आणि हेच सामाजिक स्वच्छतेचं बीज भावी शिक्षकांमध्ये रुजवण्यासाठी डायटने एक कृती कार्यक्रम आखला. DTEDच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या क्षेत्रभीतीबरोबरच पर्यावरण संवर्धन व पर्यावरण संरक्षणाबरोबरच सामाजिक स्वच्छता अंगीकारण्यासाठी प्रथम आणि द्वितीय वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना रत्नागिरी शहरालगत असणाऱ्या भाटेच्या बीचवर नेण्यात आले. सतत गर्दीने व्यापलेला हा बीच पर्यटकांनी सामाजिक स्वच्छतेचं भान नसलेनं अस्वच्छ करून टाकला होता. तो आपणास का स्वच्छ करायचा आहे? आपल्या हातून घडणाऱ्या भावी पिढीला सामाजिक स्वच्छतेचा दृष्टिकोन कसा द्यावायचा आहे याचे मार्गदर्शन सर्वप्रथम करण्यात आले. पर्यटन स्थळांच्या आसपास असणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांकडून क्षेत्रभेटी, परिसर भेटी यासारख्या सहशालेय उपक्रमाच्या माध्यमातून अशा पर्यटन स्थळांची स्वच्छता केली तर सामाजिक स्वच्छतेची जाणीव कशी विकसित होते हे प्रमुख मार्गदर्शकांनी सांगितले. सर्व मुलामुलींनी अवघ्या 1 तासात भाटे बीचवरील 1 किलोमीटरचा परिसर स्वच्छ केला. विशेषतः घनकचरा एकत्रित करून तो जाळण्यात आला.
हमारी मुट्ठी में आकाश सारा, जब भी खुलेगी चमकेगा तारा। हमारी मुट्ठी में आकाश सारा, जब भी खुलेगी चमकेगा तारा। कभी ना ढले जो वो ही सितारा, दिशा जिससे पहचान संसार सारा। हमारी मुट्ठी में आकाश सारा, जब भी खुलेगी चमकेगा तारा। हमारी मुट्ठी में आकाश सारा, जब भी खुलेगी चमकेगा तारा। हथेली पे रेखाएं हैं सब अधूरी, किसने लिखी है नहीं जानना है। हथेली पे रेखाएं हैं सब अधूरी, किसने लिखी है नहीं जानना है। सुलझाने उनको ना आएगा कोई, समझना है उनको ये अपना करम है। अपने करम से दिखाना है सबको, खुद का पनपना उभरना है खुद को। अंधेरा मिटाए जो नन्हा शरारा, दिशा जिससे पहचाने संसार सारा। हमारी मुट्ठी में आकाश सारा, जब भी खुलेगी चमकेगा तारा। हमारी मुट्ठी में आकाश सारा, जब भी खुलेगी चमकेगा तारा। हमारे पीछे कोई आए न आए, हमें ही तो पहले पहुंचना वहाँ है। हमारे पीछे कोई आए न आए, हमें ही तो पहले पहुंचना वहाँ है। जिन पर है चलना नई पीढ़ियों को, उन्हीं रास्तों को बनाना हमें है। जो भी साथ आए उन्हें साथ ले ले, अगर ना कोई साथ दे तो अकेले। सुलगा के खुद को मिटाने अंधेरा, दिशा जिससे पहचाने संसार सारा। हमारी मुट्ठी में आकाश सारा, जब भी खुलेगी चमकेगा तारा। अवघ्या तासभरातच मुलांनी स्वच्छ केलेला समुद्रकिनारा पाहिल्यावर काही लोकांनी आपली मतेही व्यक्त केली. घाटी समुद्रकिनाऱ्यावर भरपूर अशी घाण होतीच. कोणीतरी पुढे येऊन साफ करण्याची अशी गरज होती आणि DEDच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून त्यांनी जे काय साफसफाई केलेली आहे ते अतिशय कौतुकाची बाब आहे. त्यांनी केलेलं फार दक्षता घेऊन तो खूप चांगलं काम करून इथल्या प्रवाशांना फिरण्यासारखं योग्य केलं. बीचवर ही चांगली आनंदाची गोष्ट आहे. आज कॉलेज स्टुडंटची डाएटची मुलं येऊन स्वच्छता परिसर केला काय, आणि पर्यटन स्थळ आता जास्त वाढणार, अशी स्वच्छता असावी ही नम्र विनंती करतो. पर्यावरण विकास प्रकल्पाअंतर्गत हा छोटासा उपक्रम राबवून मुलांना सामाजिक स्वच्छतेची जाणीव तर करून दिलीच, शिवाय पर्यटन व्यवसायाला पूरक अशी कृती करण्याची मानसिकताही तयार करण्यात आली. शाळा महाविद्यालयांनी पर्यटन स्थळांना भेटी देऊन स्वच्छतेचा जर ध्यास धरला तर पर्यटन विकासाला एक नवीन चालना मिळेल. पर्यटन विकासाला शिक्षण क्षेत्राच्या सहभागाचा निश्चित लाभ होऊ शकतो, हे डाएटने या उपक्रमाद्वारे सिद्ध करून दाखविले आहेत. येत्या काही दिवसात समुद्रालगत असलेल्या प्राथमिक शाळांमध्ये सामाजिक स्वच्छतेची जाणीव करून देऊन छत्रभेटीच्या माध्यमातून सामाजिक स्वच्छतेची जाणीव जागृत करण्याचा प्रयत्न डाएट करणार आहे.